संस्कृत भाषेत भगवंतांनी गीता सांगितली आणि आपल्या सामान्यांना कळावी यासाठी त्याचा अनुवाद आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी केला. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आपण सर्वजण ज्ञान पिपासू म्हणून आपण है ना, ज्ञान पिपासू व्यक्ती सर्वजण जगत आहोत. आणि या घोडनदीच्या पवित्र तीरावर या निसर्गरम्य सानिध्यात आणि आपण निसर्गाचे सगळे या निसर्गाची लेकरं त्यांना सुशिक्षित करण्याचं काम सर्वजण आपण या ठिकाणी करत आहोत. याचं सगळं श्रेय हे एकट्याला न जाता थोडं थोडं सगळ्यांचा वाटा या ठिकाणी उचलत असतो. रामाने सेतू बांधला, एक खरदय आली ती म्हणजे मला सुद्धा सेतू बांधण्यात मदत करायची आहे. म्हणजे हा जो ज्ञानाचा रथ आहे यासाठी सगळेजण इकडून तिकडून कुणीतरी प्रयत्न करत असतात. अगदी त्याचप्रमाणे जी संस्था आहे, सगळ्यांनी बोर्ड बघा एकदा. या बोर्डवर आपल्या बिरसा मुंडा या ठिकाणी आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्य, त्यानंतर आदिनाथ झाडे साहेब बी सिव्हिल इंजिनियर यांच्या वतीने हे शैक्षणिक वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेत आहोत. आपण म्हणजे ही संस्था कसं असतं, इथून मागे आपण सगळे काही साहित्य मिळत होते, पूर्व पट्ट्यातल्या मुलांना मिळत होतं, तिथल्या सगळ्या मुलांना शैक्षणिक साहित्य भौतिक सुविधा उत्तम असल्यामुळे ते त्यांची शैक्षणिक प्रगती आपल्यापेक्षा फास्ट होत होती. ही छोटीशी गोष्ट काही लोकांना जाणवली, त्यावेळी ही लोक आहेत. काय असतं, सत्ता पैसा सगळ्यांकडे असते, त्याचं दातृत्व कमी जणांकडे असतं आणि ते या लोकांकडे आहे. पहिल्यांदा सगळ्यांचे टाळ्यावरून आपण स्वागत करू. त्या अध्यक्ष माननीय संतोष तिटकारे, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष काळूराम कोंडवळे, खजिनदार किसनराव केंगले, त्याचप्रमाणे विभाग प्रमुख अनिल लोकरे आणि उपाध्यक्ष पुनर्वसन दत्तात्रय धालवड या सर्वांचं मी मनस्पूर्वक जिल्हा परिषद शाळा कोलतावडे, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत कोलतावडे सगळ्यांच्या वतीने स्वागत करतो. आणि एवढा स्तुत्य उपक्रम तुम्ही ग्रामीण भागात पोहोचवतात त्याचं खरंच कौतुक आहे. एवढ्या आदिवासी भागातून स्वतःहून तसं तर लोकांना इच्छा असते की तुम्ही आमच्याकडे या, मग आम्ही तुम्हाला मदत करू. ही भावना न व्यक्त करता आम्ही स्वतः तुमच्यापर्यंत पोहोचतो, तुम्ही फक्त गुणवत्ता द्या एवढी शिक्षकांना अपेक्षा ठेवली ना तरी आम्ही दिलं. आम्ही एकदम जीवतून काम करणारी माणसं आहोत. कोणत्या आमची जी लेकर आहेत ना तीच ही लेकर, जे आमच्या लेकरांना तेच ह्या लेकरांना हसतात मुलं. याचा अर्थ मुलांच्या चेहऱ्यावर तुम्ही पाहिजे कोणत्याही प्रकारची दडपशाही भीती हे नाही, अतिशय मोकळेपणा या ठिकाणी वातावरण आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांसोबत इथले ग्रामस्थ सुनील शेळके जवळ 4 वर्ष अध्यक्ष, आता त्यांच्या मुलीचा वाढदिवस झाला आणि 4थीतून 5वीत गेली. स्वतः यांनी हा फळा दिला मागचा ग्रीन बोर्ड. त्यांचं बघितलं
लगेच सरपंचांना असं वाटलं की नाही ह्या वर्गात दिल्यामुळे त्या वर्गात पण पाहिजे, लगेच त्यांनी त्या वर्गात दिला. म्हणजे एकमेकांच्या कसं म्हणतात स्पर्धेचं युग, स्पर्धा निर्माण झाली आहे. एकाला दोघ आले की जरा स्पर्धा होते, कुणीतरी सुरुवात करणं गरजेचं आहे. एकाने जर उडी मारली पाण्यात की दुसऱ्या डेअरिंगने मारतो, आहे का अगदी तसे. त्याप्रमाणे या सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाला आपल्या शालेय व्यवस्थापनाचे अध्यक्ष माननीय सुनील शेळके यांना अशी नम्र विनंती आहे. कसं असतं ऋण भेटत नसतं, पण ऋण भेटत केलंच पाहिजे. कसं असतं आपल्या कामाचं कौतुक जसं आम्हाला गरजेचं आहे तशी पोचपावती तुम्हाला आवश्यक आहे. पुढच्या वर्षी तुम्ही यायला पाहिजे अशी आमची इच्छा असते. दरवर्षी आमच्या शाळेत तुम्ही यावं. पहिल्यांदा शेळके अध्यक्ष जे आहेत त्यांना विनंती करेन की आपल्या ब्रिगेडचे अध्यक्ष माननीय संतोष तिटकारे यांचा शाल स्वीकारून सत्कार करायचा आहे. कसं असतं आपल्याकडे फुलं आहेत परंतु बाकी साहित्य उपलब्ध आहे, त्याबद्दल त्यांचं आभार मानतो. फोटो घ्यायचा माझ्या मोबाईल मध्ये घेऊन फोटोला आपल्या मोबाईल मध्ये घेता फोटो दाखव व्हिडिओ चालू आहे. ओके दोन मिनिटं बसा. आपण एकच भाषण आहे लोक म्हणजे आमच्या मुलांची चूक आम्हाला दाखवल्याशिवाय कोण करणार आहे? कोण करणार भाषण? कोण सर्वजण मंगलम दिवसाची पाठ होते आतुरतेने वाट उजाडली आहे आज स्वातंत्र्य दिनाची पाठ. भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणात सुरुवात. माझे नाव तनिष्का दत्तात्रय भुसे इयत्ता तिसरी शिकते. अध्यक्ष महाशय पूजन गुजरात गवळ येथे जमलेले माझे प्रिय बालमित्रांनो व ग्रामस्थांनो, आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. ती सकाळ प्रत्येक भारतासाठी खूपच महत्त्वाची होती. सुमारे 150हून अधिक वर्ष गुलामगिरीची चादर. सन्माननीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर आदरणीय गुरुजन आणि ज्ञान सागरात राजहंसाप्रमाणे मुक्त संचार करणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी अथर्व सुनील शेळके इयत्ता तिसरी शिकतो. आज मी लोकमान्य टिळकांच्या आयुष्यात घडलेले प्रसंग आणि आजची परिस्थिती यावर बोलणार आहे. 23 जुलै 1856 रोजी 3 बहिणींनंतर झालेले अपत्य व गंगाधर पंत व पार्वतीबाई यांचा पुत्र म्हणजे बाळ गंगाधर टिळक. टिळक म्हटले की आपल्याला शिंगाच्या टरफल्यांची गोष्ट आठवते, पण लोक आज इतकं भ्रष्टाचार करतात की टरफले सुद्धा खाऊन टाकतात. याचा अर्थ म्हणजे भ्रष्टाचाराचा कुठलाही पुरावा मागे ठेवत नाही. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तुम्ही तुरुंगवास भोगलात, पण आज मात्र आराम करण्यासाठी तुरुंगवास उपभोगता येतो. तुम्ही लिहिलीत गीता रहस्य आता मात्र राज्यकर्त्यांची नवनवीन रहस्य नवे प्रकरणे बाहेर येत आहेत. आता गौरव पांडव उगीच राज्यासाठी लढत बसत नाही, तर ते आता युती करून सत्ता उपभोगत आहेत. आपल्याच नातेवाईकांशी कसा लढू असा प्रश्न कुठल्याही अर्जुनाला पडत नाही, पण आजचा अर्जुन बाप, भाऊ, मामा, काका, गुरु, मित्र या कोणाच्याही पाठीत सहज खंजित खुपसत आहे. वस्त्रहरण जर आता नित्याच झाले,
पण कृष्णाने पाठवलेली वस्त्रे कधीच पोचत नाही कुठल्याही द्रौपदीपर्यंत. एक इंग्रजी घुमला होते चले येऊन. Good morning everyone, my name is Tanushree. Today is 15 August. I wish you all a very happy Independence Day. This year we are celebrating 79 Independence Day. We got independence from British rule on this day in 1947. Independence Day is the national festival of India. I should always respect our brave freedom fighters. आलेल्या सर्व पाहुण्यांना आमच्या मुलांच्या हस्ते चल एक एक जण या. सानवी आपल्या होत्या सगळे एक एक होते आलेल्या पाहुण्यांना द्यायचे एकाच पाहुण्यांना सगळ्यांना. ये बॅग घेऊन जा सगळ्यांनी बॅग घेतलं एक फोटो काढणारच आहे फक्त घ्या. एक नंबर कोण राहिले आता पॉज करा.